नमस्कार मंडळी. कुंभ राशीच्या मंडळींनो, 8 जून सोमवारचा दिवस काही असा वेगळा ठरण्याची शक्यता दिसत आहे. आज मी तुम्हाला अशा एका संकेताबद्दल सांगणार आहे जो तुमच्या जीवनातील अनेक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. पुढील 24 तासामध्ये घडणारी एखादी घटना, एखादी भेट, एखादा फोन कॉल किंवा एखादा निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. जर तुमची रास कुंभ असेल किंवा तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीचे रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुम्हाला पुढील काही दिवसासाठी तयार राहण्यास मदत करू शकते. मंडळी, जीवनात काही दिवस असे असतात जे सामान्य वाटतात, पण नंतर लक्षात येते की तेच दिवस मोठ्या बदलाची सुरुवात होते. कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी हा सोमवार तसा ठरू शकतो. काही दिवसापासून मनात चालू असलेला संभ्रम, अडकलेली कामे किंवा काही निर्णय घेण्याची वेळ आता जवळ येत आहे. आजचा दिवस तुम्हाला एक नवीन दिशा दाखवू शकतो. विशेष ज्या लोकांनी मेहनत केली आहे त्यांचे फळ अजून मिळालेले नाही, त्यांना एखादा सकारात्मक संकेत मिळू शकतो. काहींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी दिसू शकते, तर काहींना वैयक्तिक आयुष्यात एखादा महत्त्वाचा संवाद घडू शकतो. या दिवशी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कारण काही गोष्टी प्रथमदर्श जशा दिसतात तशा प्रत्यक्षात नसू शकतात. संयम आणि निरीक्षण ही तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कुंभ राशीचे स्वामी ग्रह शनी मानले जातात. शनीचा प्रभाव व्यक्तीला गंभीर विचार, शिस्त आणि दृष्टीचे देतो. त्यामुळे आज तुम्ही घेतलेले निर्णय फक्त आजसाठी नाही तर भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. काही लोकांना जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो, काहींना अचानक एखादी माहिती मिळू शकते, तर काहींना आर्थिक बाबत एखाद्या महत्त्वाचा संकेत मिळण्याची शक्यता आहे. हीच ती घटना असू शकते जी पुढील काही दिवसात चित्र बदलू शकते. मात्र लक्षात ठेवा, कोणतीही घटना स्वतःहून जीवन बदलत नाही. त्या घटनेवर तुमची अशी प्रतिक्रिया देते, कोणता निर्णय घेता आणि कोणती कृती करता यावर परिणाम अवलंबून असतो. आजचा दिवस तुम्हाला एक संधी देऊ शकते. जी संधी लहान दिसली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कधी-कधी छोटासा निर्णयही मोठा परिणाम घडवतो. म्हणून या व्हिडिओच्या पुढे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या क्षेत्रात बदलायची शक्यता आहे, आर्थिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो, नोकरी व्यवसायात कोणते संकेत मिळणार, नातेसंबंधांमध्ये कोणती काळजी घ्यावी लागेल आणि शेवट एक असा विशेष उपाय जो मनातील अस्थिरता कमी करण्यास मदत करतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 24 तासाबद्दल सर्वात महत्त्वाचा संकेत अजून बाकी आहे. तर मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया ज्याची अनेकांना उत्सुकता आहे. एक घटना संपूर्ण खेळ पलटू शकते असे आपण म्हणतो, पण ही घटना नेमकी कोणत्या स्वरूपात येऊ शकते हे जाणून घेण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, 8 जून सोमवारचा दिवस काही संकेत घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन वेगळे असते, त्यामुळे घटना देखील वेगवेगळ्या रूपात समोर येऊ शकतात. त्यासाठी नोकरीशी संबंधित असेल, काहीसाठी आर्थिक बाबतशी, तर काहीसाठी नातेसंबंधामध्ये. सर्वप्रथम करिअर आणि कामाच्या क्षेत्रात बोलूया. बऱ्याच दिवसापासून तुम्ही एखाद्या उत्तराची वाट तुम्ही पाहत असाल, पण मंडळी, सर्वप्रथम करिअरमध्ये, कामामध्ये एखादा अर्ज, मुलाखत, प्रोजेक्ट किंवा वरिष्ठांकडून मिळणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा करत असाल, सोमवारच्या दिवशी या संदर्भात एखादी बातमी मिळू शकते. सुरुवातीला ती साधी वाटेल, पण पुढे जाऊन तिचे महत्त्व वाटू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ लक्ष देण्यासारखा आहे. एखादा नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्या विचारापेक्षा मोठी ठरू शकते. त्यामुळे कोणतीही नवीन प्रस्तावाकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्टी नीट तपासा, समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. आर्थिक बाबतीमध्ये काही लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. मात्र या काळात भावनेच्या घरात गुंतवणूक करणे टाळा. प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आता नातेसंबंधामध्ये बोलूया. अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या मनात एखाद्या व्यक्तीपासून संभ्रम निर्माण झाला असेल, तर
सोमवारी व्यक्ती शांत आहे अशा परिस्थितीत अचानक एखादा संवाद घडू शकतो. हा संवाद अनेक गैरसमज दूर करू शकतो. काही लोकांना जुन्या मित्राचा किंवा नातेवाईकांचा संपर्क येऊ शकतो. एखादी जुनी गोष्ट पुन्हा चर्चेत येऊ शकते. विशेष म्हणजे हा संपर्क भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. मंडळी, आजचा दिवस तुम्हाला निरीक्षण करणारा सल्ला देतो, पण प्रत्येक गोष्टी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी त्या परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण ही संकेत पहिल्यांदा दिसतात त्यापेक्षा खूप मोठा अर्थ घेऊन येतो. कुंभ राशीचा स्वभाव एक विशेष गुण आहे. भविष्याचा विचार करतात. ते फक्त आजचा विचार करत नाही तर ते पुढे काय होईल याचाही अंदाज घेतात. जर तुम्हाला एखादा नवीन प्रस्ताव मिळाला असेल तर नवीन कल्पना घेऊन आली किंवा एखादी संधी समोर आली तर तिला पूर्णपणे नकारा नका देऊ. त्याचा अभ्यास करा, कारण पुढील काही आठवड्यामध्ये त्यातून मोठी प्रगती होण्याची शक्यता दिसते. काही लोकांसाठी ही घटना एखादा निर्णय असू शकतो. तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या निर्णयाला पुढे ढकलत असाल तर पण वेळ आली आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाका. आणखीन एक महत्त्वाचा संकेत म्हणजे पुढील 24 तासात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण कधी कधी मोठे बदल मोठ्या घटनेमुळे नाही तर छोट्या संकेतामुळे सुरू होतात. तर मंडळी, आता प्रश्न असा आहे की या बदलाचा तुमच्या आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात नेमका काय परिणाम होऊ शकतो. याच विषयावर आपण पुढील भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. मंडळी, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याचा प्रत्येकाच्या जीवावर थेट परिणाम होतो. करिअर, नोकरी आणि व्यवसाय. कुंभ राशीच्या जातकांसाठी 8 जूनचा दिवस कामाच्या बाबतीत काही महत्त्वाचे संकेत घेऊन येऊ शकतो. गेल्या काही दिवसापासून तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल, एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल किंवा एखादे काम पूर्ण होण्याची आशा करत असाल तर आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसू शकते. काही लोकांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ही जबाबदारी जड वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमच्या प्रगतीचे कारण बनू शकते. त्यामुळे कोणतीही नवीन संधी घाबरू नका. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ निरीक्षणाचा आणि तुमचे काम कोणीतरी बारकाईने पाहत आहे. तुमची मेहनत, तुमची शिस्त आणि तुमची काम करण्याची पद्धत याकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे छोट्या चुका टाळा. प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक एखादा फोन कॉल, ईमेल किंवा संदेश मिळू शकतो. हा संदेश कामाशी संबंधित असू शकतो. मुलाखतीची बातमी, नवीन प्रोजेक्टची माहिती किंवा एखादी अनपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस महत्त्वाचा आहे. एखादा नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा नवीन प्रस्ताव समोर येऊ शकतो. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. घाई करू नका. आज तुमच्या बोलण्याचा प्रभाव खूप महत्त्वाचा राहील. योग्य शब्द योग्य वेळ आल्यावर अनेक बंद दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे राग, अहंकार किंवा नकारात्मक भाषा टाळा. जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना एक सकारात्मक संकेत मिळू शकतात. कदाचित एखादी कल्पना, एखादी व्यक्ती किंवा एखादी माहिती तुमच्यासाठी पुढचा मार्ग स्पष्ट करेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. काहींना स्पर्धा परीक्षा, प्रवेश प्रक्रिया किंवा मुलाखतीबाबत चांगली बातमी मिळू शकते, पण त्यासाठी सातत्य आवश्यक आहे. कुंभ राशीच्या अनेक लोकांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल. ज्या गोष्टीसाठी ते इतके दिवस मेहनत घेत होते ती हळूहळू आकार येत आहे. अंतिम यश मिळाले नसले तरी त्याची चाहूल लागण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संधी लगेच स्वीकारणे योग्य नसते. काही प्रस्ताव आकर्षक दिसतील पण त्यामागे वास्तव तपासणे आवश्यक आहे. विशेष आर्थिक गुंतवणूक, भागीदारी आणि मोठे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवतो की वेळ येईपर्यंत संयम ठेवणे किती महत्त्वाचे असते. अनेक वेळा विश्व आपल्याला योग्य वेळी योग्य संधी देते, फक्त ती ओळखण्याची तयारी आपल्याला असावी लागते. जर तुम्ही अलीकडे निराश झाला असाल, कामात अडथळे आले असतील किंवा प्रयत्न असूनही अपेक्षित परिणाम मिळाले नसतील तर आजचा दिवस आशेचा किरण दाखवू शकतो. परिस्थिती बदलण्याची सुरुवात दिसू शकते. पुढील 24 तासांमध्ये मिळालेली एखादी माहिती, एखादी भेट किंवा एखादा निर्णय तुमच्या करिअरच्या दिशेला नवे वळण देऊ शकतो. त्यामुळे जागरूक राहा, सकारात्मक राहा आणि प्रत्येक संधीचे मूल्य समजून घ्या. तर मंडळी, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते. पैसे, आर्थिक स्थिती आणि धन लाभाचे संकेत. कुंभ राशीच्या जातकांसाठी 8 जून सोमवारचा दिवस आर्थिक बाबत काही महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरू शकतो.
हा बदल अचानक मोठ्या रकमेच्या स्वरूपात असेल असं नाही, पण एखादी अशी घटना घडू शकते जी भविष्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा मार्ग दाखवू शकते. गेल्या काही काळापासून अनेक कुंभ राशीचे लोक पैशाबाबत ताण अनुभवतात. काहींना देणगी अडकली असतील, काहींना खर्च वाढल्यामुळे चिंता वाटत असेल, तर काहींना अपेक्षित उत्पन्न मिळत नसेल. पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्याची चिन्हे दिसू लागली. आज एखादी अशी माहिती मिळू शकते जी तुमच्या आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त ठरेल. एखादी नवीन संधी, अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळणारी मदत तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी एखादा नवीन व्यवहार किंवा नवीन ग्राहक आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या लोकांना फळ मिळण्याची सुरुवात दिसू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी काही सकारात्मक संकेत आहे. पगारवाढ, प्रोत्साहन, बोनस किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. लोकांना जाणवू शकते. मात्र हा दिवस पैशाबाबत शहाणपणाने वागण्याचा सल्ला देतो. आज कोणत्याही मोठ्या खर्चाला निर्णय घेताना दोनदा विचार करा. काही गोष्टी आकर्षक वाटतील, पण त्याची खरी गरज आहे स्वतःला विचार करा, कारण बचत केलेला पैसा हा देखील कमवलेल्या पैशापेक्षा महत्त्वाचा असतो. काही कुंभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखादे जुने व्यवहार, जुनी थकबाकी किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नाचे आर्थिक परिणाम आता दिसू लागू शकतात. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. आर्थिक स्थैर्य अचानक निर्णय होत नाही. ते योग्य निर्णय, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे तयार होते. त्यामुळे कोणतीही योजना आखताना दीर्घकालीन विचार करा. जर कोणी तुम्हाला झटपट नफा, मोठा परतावा किंवा अस्तव्यस्त आश्वासने देत असेल तर सावध राहा. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करा, कारण पुढील 24 तासांमध्ये योग्य चुकीची संधी यामागील फरक ओळखणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. काही लोकांसाठी घर, वाहन, जमीन किंवा इतर मालमत्तेशी संबंधित चर्चा सुरू होऊ शकते. एखादा निर्णय पुढे ढकलला असेल तर त्याबाबत हालचाल दिसू शकते. मात्र कागदपत्रे नीट तपासल्याशिवाय कोणतीही अंतिम निर्णय घेऊ नका. मंडळी, या काळात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची दूरदृष्टी. हे कुंभ राशीचे लोक अनेकदा इतरांपेक्षा वेगळा विचार करतात आणि भविष्यातील संधी आधी ओळखतात. ही क्षमता आता तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी उपयोगी पडू शकते. आज तुम्हाला एखादा छोटासा संकेत मिळू शकतो. एखादी भेट, एखादा सल्ला, एखादी माहिती किंवा एखादी कल्पना. सुरुवातीला ती सामान्य वाटेल, पण भविष्यात त्याच गोष्टीमुळे मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून पैशाबाबत घाई करू नका, पण संधीकडे दुर्लक्षही करू नका. संतुलन राखा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि प्रत्येक पाऊल नियोजन करून टाका. मंडळी, पैसा महत्त्वाचा असतो. नातेसंबंध आणि मन शांती याची किंमत त्याहून जास्त असते. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत कुंभ राशीसाठी कोणते संकेत दिसत आहे. मंडळी, आता आपण त्या संपूर्ण भविष्यकथेतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत की एक घटना बोलत आहे की अशी घटना जी तुमच्या जीवनातील परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. प्रश्न असा आहे की ती घटना, परिस्थिती आणि संघर्ष वेगळे आहे. त्यामुळे हे संकेत व्यापक स्वरूपात समजून घेणे आवश्यक आहे. काही लोकांसाठी ही घटना एखादा फोन कॉल असू शकते. अनेक दिवसापासून ज्या बातमीची वाट पाहत होता ती अचानक तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. सुरुवातीला ती सामान्य वाटेल, पण पुढे तिचे महत्त्व वाटू शकते. काहींसाठी ही घटना एखाद्या व्यक्तीची भेट असू शकते. अशी व्यक्ती जी तुम्हाला नवीन दिशा दाखवेल, नवीन विचार देईल किंवा एखाद्या समस्येचे उत्तर देईल. कधी कधी एक भेटीमुळे वर्षानुवर्ष बंद असलेले मार्ग खुले होतात. काही कुंभ राशीच्या लोकांसाठी ही घटना एखादा निर्णय असू शकतो. पण बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत आहात पण निर्णय घेत नाही आहात. पुढील 24 तास तुम्हाला ते निर्णय घेण्यासाठी मानसिक स्पष्टता देऊ शकतात. तर मंडळी, विश्व अनेकदा आपल्याला संकेत देत असते, पण आपल्याला व्यस्त असल्यामुळे किंवा मनातील गोंधळामुळे ते संकेत ओळखू शकत नाही. म्हणून सोमवारच्या दिवशी तुमच्या आसपास घडणाऱ्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. एखादा अचानक आलेला संदेश, एखादी अनपेक्षित भेट, एखादी जुनी आठवण किंवा एखादा नवीन कल्पना, यापैकी काहीही त्या घटनेचे रूप असू शकते. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट सांगते, घाबरू नका. बदल म्हणजे नेहमी संकट नसते, तर अनेक वेळा बदल म्हणजे नवीन संधीची सुरुवात
असते. काही गोष्टी संपतात जेणेकरून काही नवीन चांगल्या गोष्टी सुरू होऊ शकतात. कुंभ राशीचे लोक अनेकदा भविष्याचा विचार करतात, पण कधी कधी वर्तमान संधी त्यांच्याकडून निसटून जाते. म्हणून आज वर्तमान राहा. तुमच्या आसपास काय घडते आहे ते नीट पहा. काही लोकांना या काळात स्वतःच्या क्षमतेची जाणीव होऊ शकते. तुम्ही जे करू शकता त्याची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल, पण एखादी घटना तुमच्या आत्मविश्वासात वाढ होते. मंडळी, आता या संपूर्ण भविष्यवाणीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आला आहे. सुरुवातीपासून आपण एक अशा घटनेबद्दल बोलत आहोत जी कुंभ राशीच्या काही लोकांसाठी परिस्थिती बदलण्याची सुरुवात ठरू शकते. पण प्रश्न असा आहे, ती घटना नेमकी कशी ओळखायची? कारण जीवनातील मोठे बदल नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. अनेक वेळा ते अगदी साध्या स्वरूपात आलेल्या आयुष्यात प्रवेश करतात. एखादा फोन कॉल, एखादा संदेश, एखादी भेट, एखादा सल्ला किंवा एखादी अचानक मिळालेली माहिती. सुरुवातीला ती सामान्य वाटते, पण नंतर लक्षात येते तिथूनच सर्व काही बदलायला सुरुवात झाली होती. कुंभ राशीच्या लोकांनी पुढील 24 तासांमध्ये विशेष 3 गोष्टींकडे लक्ष द्यावे. पहिली गोष्ट म्हणजे संवाद. आज एखादी व्यक्ती तुमच्यापासून अशी चर्चा करू शकते जी तुमच्या विचारावर प्रभाव टाकेल, पण ती व्यक्ती मात्र असू शकते कुटुंबातील सदस्य, असू शकते सहकारी, असू शकते किंवा अगदी जुनी ओळख असू शकते. त्या व्यक्तीच्या शब्दाकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा आपण संधी शोधत असतो, पण संधी वेगळ्याच रूपात येते. ज्या गोष्टीकडे तुम्ही आधी गंभीरपणे पाहिले नव्हते त्याच गोष्टी आज नवीन शक्यता दिसू शकते. त्यामुळे नवीन कल्पना पूर्णपणे नाकारू नका. तिसरी गोष्ट म्हणजे काही कुंभ राशीच्या लोकांसाठी एखादा छोटा निर्णय घेऊ शकतो, पण तो निर्णय पुढे जाऊन मोठा परिणाम निर्माण करू शकतो. म्हणून भावनेपेक्षा विचार महत्त्वाचा आहे. मंडळी, आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकू शकतो. योग्य वेळ आलेली योग्य निर्णय अनेक वर्षाचा प्रवास बदलू शकतो. तुमच्या मनात सध्या काही प्रश्न असतील. मी जे करतो आहे ते योग्य आहे का? माझी मेहनत फळ देईल का? पुढे काय होणार? अशा अनेक शंका असू शकतात. पण या काळात विश्व तुम्हाला एक संदेश देत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही मागील काही काळात जे प्रयत्न केले आहे त्याचे परिणाम दिसण्यासाठी वेळ लागू शकतो, पण प्रयत्न वाया गेलेले नाही. प्रत्येक अनुभव, प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक सक्षम ठेवल. मंडळी, आता आपण भविष्यवाणीच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आतापर्यंत आपण करिअर, पैसा, नातेसंबंध आणि पुढील 24 तासातील संभाव्य संकेत याबद्दल चर्चा केली. पण आता प्रश्न आहे, सर्वांमागे नशिबाचा नेमका काय संदेश दडलेला आहे? कुंभ राशीच्या अनेक लोकांना गेल्या काही महिन्यात असे वाटत असेल की खूप मेहनत करूनही अपयश मिळत आहे. पण यामागे शेवटच्या क्षणी अडकलेली काही योजना पूर्ण होऊ शकल्या नाही, तर काही ठिकाणी विश्वास ठेवलेल्या लोकांपासून अपेक्षित साथ मिळाली नाही. पण प्रत्येक संघर्षाचा एक उद्देश असतो. प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतो. आजपर्यंत आलेल्या अनुभवांनी तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संयमी बनवले आहे. पुढील 24 तासांमध्ये मिळणारा संकेत हा केवळ एक दिवसाचा परिणाम नसू शकतो. तो तुमच्या मागील प्रयत्नाचे प्रतिबंध असू शकतो. तुम्ही जे पेरले आहे तेही चाहूल आता लागू शकते. मंडळी, कधी कधी जीवनात अशी वेळ येते जे एकच निर्णय अनेक वर्षाचे चित्र बदलून टाकतो. त्या क्षणी भीती आणि आत्मविश्वास यातील निवड करावी लागते. कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी अशाच प्रकारची मानसिक परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या मनात एखादी नवीन कल्पना असेल, एखादे स्वप्न असेल किंवा एखादा बदल करण्याची इच्छा असेल, तर त्याकडे गांभीर्याने पहा. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या विचारातूनच होते. आज विश्व तुम्हाला एक संदेश देत आहे. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. तुम्ही जे सध्या करू शकता त्याची मर्यादा अनेकदा तुम्ही ठरवत असता. जर तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवला तर अनेक बंद वाटणारे मार्ग उघडू शकतात. काही लोकांसाठी हा काळ नवीन लोकांशी संपर्क वाढवण्याचा आहे, काहींसाठी नवीन शिकण्याचा, तर काहींसाठी जुन्या चुका मागे सोडून पुढे जाण्याचा. लक्षात ठेवा, नशीब नेहमी तयार असलेल्या लोकांशी साथ देतं. संधी सर्वांनाच मिळते, पण त्यांना ओळखून कृत्य करणारे लोक पुढे जातात. म्हणून 24 तासांमध्ये कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊ नका. प्रत्येक संवाद, प्रत्येक विचार, प्रत्येक संधी आणि प्रत्येक निर्णय याकडे जागरूकतेने पहा. कदाचित तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत आहात त्याची सुरुवात अगदी जवळ आली असेल. आणि मंडळी, घटना किती मोठी आहे यापेक्षा तुम्ही तिचा कसा उपयोग करता हे अधिक महत्त्वाचं आहे. संधी तुमच्या दारात येऊ शकते, पण दार उघडण्याचे काम तुम्हाला करावं लागते. स्वतःवर विश्वास ठेवा
आणि पुढील 24 तासात संकेताकडे लक्ष द्या. तर मंडळी, आता भविष्यवाणीच्या शेवटी आपण एक साधा पण प्रभावी उपाय जाणून घेऊया. सकारात्मक मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी केली जाते. सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर शिवच्या प्रतिमेसमोर किंवा मंदिरात जाऊन शांतपणे प्रार्थना करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. शक्य असल्यास ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढरी फुले किंवा बेलपत्र अर्पण करा. एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. या दिवशी विशेष नकारात्मक विचार, वादविवाद आणि राग टाळा प्रयत्न करा. शांत मनाने घेतलेले निर्णय अधिक योग्य ठरू शकतात. एक छोटा उपाय, आज कोणत्याही वाईट बोलू नका, कामाचे मन दाखवू नका. तुमच्या शब्दामागे सकारात्मक ठेवा. अनेकदा चांगली ऊर्जा, चांगले कर्म हेच मोठ्या संधीचे दरवाजे उघडतात. पुढील 24 तासांमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक संकेताकडे दुर्लक्ष करा. एखादी भेट, एखादा फोन कॉल, संदेश, एखादी नवीन कल्पना ही ठरू शकते. घाई करू नका, पण संधी दुर्लक्ष करू नका. विश्वास ठेवा, संयम ठेवा, स्वतःच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवा. प्रत्येक बदल हा नवीन सुरुवातीची संधी येतो. मंडळी, कुंभ राशीसाठी येणारे 24 तास समस्या नाही. एखादी छोटी वाटणारी घटना निर्माण, एखादा संदेश किंवा एखादी भेट तुमच्या आयुष्याच्या पुढील अध्यायाची सुरुवात करू शकते. आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संधी मोठ्या आवाजात येत नाही. काही संधी शांतपणे येतात. ज्यांना त्यांना ओळखले त्यांच्या आयुष्यात बदल घडू शकते. जर गेल्या काही काळात तुम्ही संघर्ष केला असेल, निराशा अनुभवली असेल किंवा तुमच्या मेहनतीचे फळ अजून मिळाले नसेल, तर आता स्वतःवरचा विश्वास अजिबात कमी करू नका. कारण अनेक वेळा सर्वात मोठी वळणं यापूर्वी परिस्थिती अगदी शांत बसू शकते. पुढील 24 तासात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. कोणाच्याही शब्दाकडे दुर्लक्ष करू नका. कोणतीही संधी घाईघाईत घेऊ नका. कोणताही निर्णय भावनेच्या भरात देऊ नका. कारण एक घटना, एक निर्णय, एक भेट किंवा एक संदेश तुमच्या आयुष्यात पुढचा मार्ग ठरवू शकते. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ओम नमः शिवाय पण नक्की लिहा. आणि महादेवाकडे प्रार्थना करा की तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक संधी योग्य वेळी ओळखायची बुद्धी आणि ती स्वीकारण्याचे धैर्य तुम्हाला मिळो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या परिवारासोबत शेअर करा. आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुन्हा एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. सर्वांना हर हर महादेव. जय शिवशंकर. कुंभ राशी, तुमच्यासाठी येणारे 24 तास खूप महत्त्वाचे ठरू शकतात. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अशाच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना. भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.